शिळा दूध बुवा कुछ भी ऐसा करेगा दिवसाचा पकडला आणि राधाने म्हणजे त्या गवळीने दरवाजा उघडला हा तोंडात दही दूध गोवा ताजा शिळा नाही आणि तोंड असं भरलं श्रीकृष्णाचं कृष्ण स्वामीचं बसल्यानंतर ही समोर आली तोंडात जेवढा हाता तो आपला हातात मारला पूर्ण थुकला त्या गवळीच्या चेहऱ्यावर तो डाग चेहऱ्यावरचा डाग कसा पुसला तेवढा सांगायचा शाहीर तुझ्या मी दिवसाचा घोषम लगीन लोकांचा आणि नाश्ता काय करायचं या गण गाणार आहे त्याच्या मागून या त्या गणाची चाल त्या बघू त्या गणाचा शब्द त्या बघू जर एवढी हिंमत आहे तर छातीला बोट लावतात तर सचिन कदम बुवा जर सोपा वाटला काय सोपा वाटला विचार हा किती आहे हवा जावयाचा कर्म
त्याने पण दाखवून दिला हे काही शब्द आगाव नाही तरी पण मारी हसवला लोकांनी पैसे माहिती नव्हतं व्हायचं दिलं ना तरी पण चालत घराघरात लोक पैसे आहे का अरे वाचाळ बोलतं असं किती बघितलं टेलक अरे वाचाळ बोलतं असं किती बघितलं टेलक आणि तुमचीच काढतोस तुमच्या काढा मी जो काढीन कमर तो वाळक आज फक्त बघितल्याचा गण लगीन लोकांचा आणि नाश्ता काय करायचं ह्या गण गाणार आहे त्याच्या मागून या त्या गाण्याची चाल द्या बघू त्या गाण्याचा शब्द द्या बघू जर एवढी हिंमत आहे तर छातीला बोट लावतात तर सचिन कदम बुवा हा जर सोपं वाटलं नाही सोपं वाटलं विचार हा किती आहे दुसरी वारी अशी बोललेली आहे दुसरी वारी आपण कशी करणार कडक बरोबर आपण काही देणे करी नाही कसा बोलतो हंगा ऐका नागडा तो पहिला स्वतः नागडा झालेला आहे त्याला अजून नागडा काय करायचा त्या भीक माग्याला भीक माग्या त्रास होतो त्याला त्रास दुसऱ्या जर पैसे कुणी दिलं त्याला भगवत नाही मी पावड्या पडल्या डोळ्यात एक नंबरचा मी असा काळा हा मनातला काळा जायत्या आता याला उत्तर देतो काय म्हणतो राजन बोला म्हणतो गण लावला बोला राजन बोला गण लावला मग तुला का दुखला राजन गण लावला तुला का दुखला म्हणजे लांबोर किती पावर आहे लावला राजन निकमला दुखला या याचा तुर्यामध्ये बाप एकच विकास सांगोरे कसा हा अगदी पद्धतशीर काय टेन्शन नाही जाऊया आता एक भाग देऊया आधी हा होय होय आता एक भाग देतो आधी त्यांचा भाव त्यांना पाहिजे होतं ना ह्याचा भाग दे कसा भाग देतोय बघ जिंदगी शिंगोबा धनगराने भाग दाखवला त्याचा भाग मागितला आहे अरे चढला धनगर घेऊन चढला ब्रिटिशाला त्या इंग्रजाला त्या ब्रिटिशाला त्या ब्रिटिश आधुनिक आमच्यापेक्षा 250 वर्ष पुढे 17व्या शतकात
यांच्याकडे औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आमच्याकडे एक मशीन नव्हती आणि त्या इंग्रजाला वाट दिसत नव्हती. लॉर्ड डलहौसीने 1854ला पहिली रेल्वे सुरू केली आणि त्यानंतर पुणे मुंबई रस्ता मिळत नव्हता आणि त्यावेळेला त्या खुळ्या त्या शेळी मेंढ्या राखणाऱ्या धनगराने दाखवलं इंग्रजांना, तुम्ही वर्षभर म्हणतात एवढा फिरताय आणि तुम्हाला रस्ता वाट भेटत नाही. रानावनातला तो धनगर त्यानं वाट दाखवली त्या इंग्रजाला, इंग्रजाच्या पुढचा त्याच्या